9व्या तासाला येशू मोठ्याने आरोळी मारून बोलला, एल्लोई एल्लोई लमा सबखतनी, म्हणजे माझ्या देवा तू माझा त्याग का केला. सर्व हात इथे, हालेलुया. आपले हात उंच करून हालेलुया. तुम्ही काय शिकत आहात आज नवीन वक्त्यांकडनं, काहीतरी आम्हाला ऐकायला भेटत ते नवीन काहीतरी. प्रभू निश्चित या शब्दाहीद्वारे, 4थ्या शब्दाच्याद्वारे देखील आमच्याशी बोलणार आहे. अधिक वेळ न घेता पास्टर राहुल आपल्यामध्ये आहेत. हा शब्द घेऊन आपल्या पुढे इथे आपण टाळ्या वाजवून सन्मान करूया सेवकच आपल्यामध्ये. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. प्रभूच्या नावाला धन्यवाद देतो की प्रथम 3 शब्द आपण पाहिले आणि 4थ्या शब्दामधून बोलण्यासाठी प्रभूंनी जी कृपा पुरवली, पालक साहेबाचे आणि मंडळीचे मी आभार मानतो की देवाच्या मुखातून जो वजस्तंभावर प्रभू येशू ख्रिस्त होता, त्या वजस्तंभावर जो शब्द तो बोलत होता, त्या शब्दातून जो 4था शब्द प्रभू येशू ख्रिस्ताचा, त्याच्या मुखातल्या शब्दातून बोलण्यासाठी प्रभूंनी मला योग्य समजलं आणि ते बोलण्यासाठी प्रभूंनी ती कृपा मला पुरवावी, यासाठी आपण प्रार्थना करूया. आपले नेत्र बंद करू. प्रिय प्रभू, मी तुझा आभार मानतो, तुझी स्तुती करतो राजा, तुला उंचवितो. प्रभुदेवा, आतापर्यंत आम्ही 3 शब्द ऐकले. प्रभुदेवा, 4थ्या शब्दातून तो आमच्या देवा आमच्याशी बोल माझ्या देवा, जेणेकरून की आमच्या आशीर्वादाचं आणि उन्नतीचं कारण ठरेल आणि ते करून प्रभू तुझं आणि तुझं गौरव आम्ही करावं, यासाठी आम्हाला तुझी कृपा पुरव. प्रभुदेवा, मुख जरी माझं असलं, शब्द तुझे असू दे आणि ते प्रत्येकाच्या उन्नतीच्या आणि आशीर्वादाचे कारण ठरले जाऊ दे. सर्व गौरव, सर्व मानसन्मान तुला देत आमचा आणि जगाचा उद्धार करता प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि पवित्र नावात मागतो, म्हणून स्वर्गीय पित्या तू ऐक. आमेन आमेन. आम्ही पाहिलं मार्क कृती शुभवर्तमान याचा 15वा अध्याय आणि 34 वचनामध्ये, माझ्या देवा माझा त्याग का केला. आपल्याला पाहायला भेटतं काय खरंच परमेश्वर त्याच्या पुत्राचा त्याग करू शकतो का. पण त्या अगोदर आम्ही त्या वचनाला धरून जेव्हा ज्या गोष्टी पाहिल्या, 3 शब्द आम्ही पाहिले. 3 शब्द हे प्रभू येशू ख्रिस्ताने प्रकाशात, जगाच्या प्रकाशात असताना बोलला. जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताला वजस्तंभावर दिलं, तेव्हा सकाळी 6 वाजता त्याला वजस्तंभावर देण्यात आलं आणि 4थ्या शब्दापासून तर 7व्या शब्दापर्यंत जगभर अंधार पडला आणि 4था शब्द तो बोलत असताना जगभर अंधार पडलेला आम्हाला पाहायला भेटतो. अंधार हे पापाचं दर्शक आहे प्रियानो, आणि अशा प्रकारे तो त्या वजस्तंभावर असताना म्हणतो की माझ्या देवा माझा त्याग का केला. तो पित्याला बोलत आहे, म्हणजे तो त्या वजस्तंभावर असताना आपल्या पित्याशी संवाद साधत आहे, आपल्या पित्यासंगती तो बोलत आहे. त्या परिस्थितीमध्ये देवाचं कार्य आपल्याला प्रगट होताना दिसतं. कशा प्रकारे प्रगट झालं. अंधाराचं साम्राज्य देवाला नष्ट करण्यासाठी अंधारातच देवाची कार्य सुरू झालं. देवाचं कार्य सुरू झालं अंधारातच, म्हणजे 4थ्या शब्दापासून 4थ्या शब्दापर्यंत 4थ्या शब्दापासून तर 7व्या शब्दापर्यंत पूर्ण देशभर अंधार पडला. म्हणजे 6व्या तासापासून 9व्या तासापर्यंत, 12 वाजल्यापासून तर 3 वाजेपर्यंत शास्त्राचे आपण चांगल्या प्रकारे अभ्यासक आहोत आणि आपल्याला पाहायला भेटतं वचनामध्ये असं लिहिलेलं आहे. आणि त्या परिस्थितीमध्ये प्रभू येशू ख्रिस्त आपल्या पित्याशी संवाद साधत आहे, आपल्या पित्याशी तो बोलत आहे. म्हणून आम्हाला पाहायला भेटतं की येशू ख्रिस्त त्या वजस्तंभावर असताना प्रामुख्याने 7 गोष्टी घडल्या. 7 गोष्टी कोणत्या आहेत त्या आम्हाला बायबलमधून पाहायला भेटतं. मत्ती कृती शुभवर्तमान याचा 27 अध्याय आणि 45 ते 54 वचनामध्ये त्या गोष्टी घडताना आपल्याला दिसतात. पहिली गोष्ट, पूर्ण देशभर अंधार पडला. आपण ओलांडण सण याच्यामध्ये पाहिलं की कोकरा घ्यायचा, तो 1 वर्षाचा नर असावा, तो मेंढरातला असावा किंवा कळडातला असावा. पण तो वधाईची वेळ होती, सायंकाळची, ती रात्रीची वेळ होती, म्हणून देशभर अंधार पडला. प्रभू येशू ख्रिस्त वजस्तंभावर असताना 4थ्या शब्दापासून तर 7व्या शब्दापर्यंत देशभर अंधार पडला. प्रथम गोष्ट घडली, प्रथम गोष्ट 7 घटना तिथं घडल्या आणि प्रथम गोष्ट पूर्ण देशभर अंधार पडला. दुसरी घटना घडली मत्ती शुभवर्तमानाच्या 27 अध्याय आणि 51 वचनामध्ये आपल्याला पाहायला भेटतं.
दुसरी घटना, पवित्र स्थानातील पडदा वरपासनं खालीपर्यंत फाटला. ज्या पवित्र स्थानामध्ये आपण पाहतो जुन्या करारामध्ये महायाजक वर्षातून एकदा जायचा, त्या पवित्र स्थानामध्ये जाण्यासाठी येशू ख्रिस्ताने आमच्यासाठी परमनंट मार्ग तयार केला. प्रेज लॉर्ड, हालेलुया. की परमेश्वराने आमच्यासाठी परमनंट मार्ग तयार केला. वरपासनं पडदा फाडण्यात आला. प्रियानो, की देव त्या वजस्तंभावर असताना 7 घटना घडल्या आणि त्यामध्ये पहिली आपण घटना पाहिली की पूर्ण देशभर अंधार पडला. दुसरी घटना की पवित्र स्थानातील पडदा वरपासनं खालीपर्यंत फाटला. तिसरी घटना, भूमी कापली. आपल्या निर्माणकर्त्याचं रक्त त्या भूमीवर पडलं, ती भूमी थरथर कापली आणि ती फाटली. तिसरी घटना अशा प्रकारे घडली, खडक फुटले. प्रेज लॉर्ड, खडक फुटले, भूमिकंप झाला. पाचवी घटना, खडक फुटले. पाचवी घटना, थडगे उघडली गेली. सहावी घटना, पवित्र जनाचे जे शरीर उठवण्यात गेले, पुष्कळ जणांचे शरीर उठवण्यात गेले. सहावी घटना आम्ही पाहतो की पवित्र जनातील पुष्कळ जणांची शरीरे उठवली गेली. 52 वचनामध्ये आम्हाला त्याचा रेफरन्स पाहायला भेटतो. आणि 7वी घटना जी आहे की शताधिपती पहारा देणारे, 54 वचनामध्ये ती घटना आहे. 27-54 मध्ये शताधिपती त्याच्याबरोबर पहारा करणारे हा भूमिकंप पाहून व घडलेल्या गोष्टी पाहून अत्यंत भयभीत झाले आणि खरोखर हा देवाचा पुत्र आहे असे म्हटले. अशा 7 घटना आपण पाहिल्या आहेत. खरंच या परिस्थितीमध्ये प्रभू येशू ख्रिस्त त्या वजस्तंभावर असताना आपण अनेक वेळा बाळासाहेबाकडून ऐकलं की प्रभू येशू ख्रिस्ताच्या शरीरावर 580 जखमा होत्या, 5480 जखमा होत्या. त्याच्या 17 नसामध्ये काटे शिरले. ज्या विचारांनी आपण पाप करत आहोत. प्रियानो, पापाचं दर्शक अंधार आहे आणि त्या अंधाराच्या साम्राज्याला नष्ट करण्यासाठी देवाचं कार्य अंधारातच सुरू झालं. म्हणून आपण पाहतो की प्रभू येशू ख्रिस्त त्या वजस्तंभावर असताना 4था शब्द म्हणतो की माझ्या बापा, माझ्या देवा तू माझा त्याग का केला. आणि त्या परिस्थितीमध्ये असताना वजस्तंभावर जाण्या अगोदर अजून काही गोष्टी घडल्या. ती प्रथम गोष्ट अशी आहे की जगाने त्याला नाकारलं, तेही त्याने सहन केलं. जगाने प्रभू येशू ख्रिस्ताला नाकारलं, तेही त्याने सहन केलं. दुसरं, लोकांनी देखील त्याला नाकारलं. कोणत्या लोकांनी नाकारलं? ओलांडणीच्या आधी प्रभू येशू ख्रिस्ताचा यरूशलेममध्ये जय उत्सवाने स्वागत करण्यात येतं. ज्यांनी त्याला सन्मान दिला, ज्यांनी त्याचं स्वागत केलं, होसाना होसाना, येशूच्या नावाने येणारा राजा धन्यवादित असो असे म्हणणारे लोक, त्यांनी त्याला नाकारलं. तरी नाकारलं, कशा प्रकारे नाकारलं? की आमच्यासाठी बरब्बाला सोडा आणि येशूला वजस्तंभावर द्या. तरी तीही गोष्ट त्यांनी सहन केली. दुसरी गोष्ट. तिसरी गोष्ट, जे शिष्य 3.5 वर्ष त्याच्या सेवा कार्यामध्ये होते, त्यांनी पाहिलं की येशू मेलेल्यांना उठवतो, मुख्यांना वाचा देतो, अंधाऱ्यांना डोळे देतो, असं सेवा कार्य त्यांनी पाहिलं. तेही त्या परिस्थितीत येशूला सोडून पाहिले, एकही थांबला नाही. अशा परिस्थितीत येशूने तीही गोष्ट सहन केली. पण 4थी गोष्ट त्याला सहन न होण्यासारखी होती. ती गोष्ट म्हणजे येशू ख्रिस्त त्या वजस्तंभावर असताना अख्ख्या जगाचं पाप त्याच्यावर लादण्यात आलं होतं. तो तुमच्या आणि माझ्यासाठी पाप असा गणण्यात आला होता. आणि पाप जिथं येतं तिथं पित्याने तोंड फिरवलं होतं. पित्याशी त्याचं नातेसंबंध जो होता तो काही क्षणासाठी तुटणार होता. ते असाध्य दुःख, त्या असाध्य वेदना प्रभूला सहन होण्यासारख्या नव्हत्या, मोठ्या होत्या. म्हणजे आपण मागच्या दिवसामध्ये पण पाहिलं की पुत्रत्व, पित्याचं आणि पुत्राचं नातं कशा प्रकारे आहे. आम्ही पाहतो जगातले पिता कदाचित लेकरू खेळून आल्यावर, गटराईत लुळून आल्यावर, पडल्यावर, खेळता खेळता त्याला जवळ घेण्या अगोदर म्हणतील, बाबा जा बाथरूममध्ये चांगली आंघोळ कर, चांगला फ्रेश हो, चांगला परफ्यूम त्याला मारा, फॉग त्याला मारा आणि मग त्याला जवळ घेऊ. पण त्या पित्याने आम्हाला त्या परिस्थितीत पाहिलं, त्या जगाच्या घाणीत पाहिलं. आम्ही आमच्या पातकामध्ये
त्या पापाच्या दलदलीत असताना त्याने तसंच आम्हाला घेतलं आणि पुष्कळ चुंबन त्याने आमचे घेतले. आम्ही उदयपुत्राचं जीवन पाहिलं. पिता आणि पुत्र यांचं नातं कशा प्रकारे आहे की पित्याने दूरच पाहिलं पुत्र येत आहे आणि त्याचे पुष्कळ मुखे घेतले. या पापाच्या परिस्थितीत असताना परमेश्वर ख्रिस्त येशू त्या वजस्तंभावर 4था शब्द बोलतो की माझ्या देवा माझा त्याग का केला. पिता पाप पाहू शकत नाही. पापाचं वेतन मरण आहे. मसीहाचं स्तोत्र 22 आम्हाला पाहायला भेटतं की तिथंही म्हटलं आहे की माझ्या देवा तू माझा त्याग का केला. प्रियांनो, पापच आहे की ते आम्हाला पित्यापासून दूर घेऊन जाणार आहे. पापच अशी गोष्ट आहे की पापाचं उदाहरण जर आम्ही पाहिलं सदोमा आणि गमोराविषयी, भयंकर असं पाप होतं आणि ते आजही जगामध्ये त्याला सरकार साथ देत आहे. पुरुष पुरुषाशी लग्न करत आहे, स्त्री स्त्रीशी लग्न करत आहे. हे परमेश्वराच्या विरुद्ध मोठं पातक आहे आणि पापाचं वेतन मरण आहे. पण आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा त्याच्यामध्ये सार्वकालिक जीवन आहे. अनेक उदाहरणं आपल्याला पाहायला भेटतात. इस्रायल लोकांनी पाप केलं, कुरकुर केली आणि वतन देशाच्या भूमीमध्ये फक्त 2 लोक गेले. निघाले होते तर पूर्ण जमावडा निघाला होता, पूर्ण संख्या निघाली होती, पण पोहोचले फक्त 2. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आणि ह्या परिस्थितीमध्ये देखील गीतकार म्हणतो, आपल्याला ते गीत सर्वांना ठाऊक आहे, म्हणजे तो विरह जो पित्यापासून होणार होता पुत्राला, कोणचा की पिता तोंड फिरवणार, पित्याने तोंड फिरवलं पुत्राला, त्या पापामध्ये तो पाहू शकत नाही. म्हणून गीतकार म्हणतो, पाण्या वाचुनी मासा जैसा, पाण्या वाचुनी मासा जैसा, तम तो जीव तैसा, रे प्रभु देवा तुला कसा विसरू, तू बाप मिले करू, रे प्रभु देवा तुला कसा विसरू. म्हणून प्रियांनो, आम्ही या पापी जगात जीवन जगत असताना देव आम्हाला एकच वचनाद्वारे उत्तेजन देऊ इच्छितो की जगात राहा पण जगा वेगळे असा. म्हणून ख्रिस्ताने तुम्हाला आणि मला या जगातून निवडून घेतलं आहे. देव करू ह्या छोट्याशा वचनातून अजून भरपूर काही रेफरन्स आहे पापाविषयी, पण त्यापेक्षा बोलण्यापेक्षा अजून आपल्याकडे संत गण आहेत की त्यांना अजूनही बोलायचं आहे. तर देव करू या छोट्याशा वचनातून, या छोट्याशा संदेशातून जो आमच्यासाठी आहे गुड फ्रायडेच्या निमित्ताने की 4था शब्द माझ्या देवा तू माझा त्याग का केला, ह्या उद्गाराद्वारे परमेश्वर आपणा प्रत्येकाला उत्तेजन देऊ, मार्गदर्शन करू आणि आशीर्वादित करू. थँक्यू. आमेन. इथून पुढचं मी पायक साहेबांकडे देतो. येस. If you have been blessed by this message, we encourage you to donate for this ministry. Your generous donations will help us to spread the gospel of His kingdom and make a real difference in the lives of the people. You can send your gifts and donations on the following bank account or through the QR code given below. Bashan Catholic Cooperative Bank Limited. Account number 5010000374277. IFSC code BACB 0000123. Shekinah Ministries believes that your tithes belong to your local churches.